नमस्कार. ध्रुव अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. या ठिकाणी आपण शेकडेवारी या टॉपिकमधलं भाग 2 ला सुरुवात करत आहे. त्यामध्ये परीक्षेला जे उदाहरणं येतात त्यापैकी अतिशय महत्त्वाचा असा एक नमुना या ठिकाणी आहे. हा नमुना 11वा. एका गावची लोकसंख्या 15,000 आहे. ती दरवर्षी 10% वाढते. तर 2 वर्षानंतर त्या गावची लोकसंख्या किती होईल म्हणजे भविष्यातलं विचारलेलं आहे. तर तुम्हाला दोन गोष्टी या ठिकाणी हा उदाहरण सोडवत असताना लक्षात घ्यायचं आहे की किती वर्षांनी वाढते. दरवर्षी म्हणजे प्रत्येक वर्षाला एकदा आणि किती टक्केनं वाढते या दोन गोष्टी तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. दरवर्षी वाढते तर 2 वर्षानंतर विचारलेलं आहे म्हणजे एका वर्षाने एकदा ती लोकसंख्या वाढणार आहे. प्रत्येक वर्षी वाढणार आहे म्हणजे एका वर्षासाठी एकदा घ्यायचं आहे म्हणजे 2 वर्षासाठी दोनदा. जर ते दर 5 वर्षांनी असं विचारलं आणि 10 वर्षानंतर असं विचारलेलं असेल तर 5-5 वर्षाचे 2 टप्पे घ्यावं लागेल 10 वर्षानंतरची लोकसंख्या काढण्यासाठी. जर त्याने असं विचारलंय दर 10 वर्षांनी आणि तुम्हाला विचारलेलं आहे 20 वर्षानंतर, तर तुम्हाला 10 वर्षाचं एक टप्पा घ्यावा लागेल. 10 वर्षात एकदा. दर 5 वर्षांनी विचारलं असेल तर 5 वर्षात एक टप्पा घ्यावा लागेल. आणि जर तुम्हाला दरवर्षी असा शब्द विचारला असेल तर 1 वर्षाला एकदा. मग 2 वर्षानंतर विचारलं असेल तर आपल्याला एका वर्षासाठी एकदा असं घ्यावं लागेल म्हणजे 2 वर्षानंतर 2 वेळा ती संख्या घ्यायची आहे. म्हणजे तुम्हाला हे शब्द महत्वाचं पाहिजे आणि विचारलेलं किती वर्षांनी तेही महत्वाचं आहे. आता आणि त्यानंतर अतिशय महत्वाचा भाग आहे तो किती टक्क्यांनी वाढते. 10% वाढत असेल 110/100 करा. हे 10% 100 मध्ये मिळवा म्हणजे 110 होईल आणि भागिलेलं 100 आहे तसं ठेवायचं आहे. जर 20% वाढते म्हणलं तर 120/100 करावं लागेल. 5% वाढते म्हटलं तर 105 भागिले 100 असं करावं लागेल. तुम्ही त्याला भाग घालून घेतलं तर 10% साठी तुमचं येईल 11/10 एका टप्प्यासाठी. 20% वाढते म्हणलं तर येईल तुमचं 2×12 2×5 म्हणजेच 6/5 एका वर्षासाठी किंवा एका टप्प्यासाठी येईल. 5% असेल तर 21/20 येईल. अशा पद्धतीने हे टक्केच एका टर्मसाठी आपल्याला ती संख्या घ्यायची आहे. एका वेळी ती किती हे जन टक्केनं वाढते आणि किती वर्षांनी वाढते या दोन गोष्टी या ठिकाणी महत्वाचं आहे. आता इथं दिलेलं आहे त्याने 10% दरवर्षी वाढते. मग 10%चा आपला आला होता 11/10. कसं आलं 11/10? 100 मध्ये आपण 10 मिळवलं 110 झालं भागिले 100 केलं. भागातलं की आपल्याला 11/10 आलं. हे पहिला आपल्याला काढून घ्यावं लागेल आणि काढून घेतल्यानंतर ती कशी वाढते दरवर्षी आणि विचारलेलं आहे आपल्याला 2 वर्षानंतर म्हणजेच एका वर्षासाठी आपल्याला घ्यायचं आहे 11/10. आता ती लोकसंख्या जी आहे ती प्रत्यक्ष लोकसंख्या आता लिहून घ्या तुम्ही. दिलेली लोकसंख्या आहे आजची 15,000. त्यानंतर 10% साठी आपल्याला घ्यायचं 11/10 एका वर्षासाठी दरवर्षी वाढत असल्यामुळं 11/10 ही 1 वर्ष. आपल्याला विचारले 2 वर्षानंतर म्हणून हे 11/10 2 वेळा घ्यायचं आहे. 11/10 भागिले 11/10 असं 2 वेळा घेतलं. हे भाग घातलं की आपल्याला प्रत्यक्ष 2 वर्षानंतर ती लोकसंख्या किती होईल ते लक्षात येईल. 2 शून्यला हे 2 शून्य कट करून घ्या. राहिलेली संख्या 150 गुणिले 11 गुणिले 11 आहे. परीक्षेमध्ये ही पायरी लिहित बसायचं नाही. सरळ सरळ 150 गुणिले 11चा वर्ग होईल 121. ही पायरी लिहायची आहे. आणि हे जर आपण भाग घातलं
तर इथं येईल 0 हा. 15 एक 15चं 5, आजच्याला 1. 15 दोन्ही 30 आणि 1 31, आजच्याला 3. 15 एक 15 आणि 3 18. म्हणजे त्या गावची लोकसंख्या होईल 2 वर्षानंतर 18,150. म्हणजे ऑप्शन नंबर 2 हे उत्तर होईल. याच नमुन्यातलं एक उदाहरण आपण या ठिकाणी सरावासाठी घेऊयात. एका गावची लोकसंख्या 13,000 आहे. ती दर 5 वर्षांनी 10% वाढते. तर 15 वर्षानंतर त्या गावची लोकसंख्या किती होईल? आता इथं आपल्याला सोडवायचं आहे की दर 5 वर्षांनी वाढते, म्हणजे आपल्याला वर्ष महत्वाचं आहे 5. आणि किती वर्षानंतर विचारले? 15 वर्षानंतर. म्हणजे 5-5 वर्षाचे 3 टप्पे झाले. 5-5 वर्षाचे, पहिला 5 वर्ष, त्यानंतरचं 5 वर्ष, त्याच्यानंतर 5 वर्ष, म्हणजे 3 वेळा आपल्याला ती संख्या घ्यायची आहे टक्केवरून. आता इथं 10% तुम्हाला विचारलेलं आहे, म्हणजे 110 छेद 100 बाजूला करून घ्यायचं, म्हणजे 10% साठी येईल 11/10. हे टक्केसाठी झालं. दर 5 वर्षांनी वाढते एकदा, म्हणजे विचारलेलं आपल्याला 15 वर्षानंतर. हे टक्केचं जे आपण काढलेली संख्या आहे ती घ्यायची आहे 5-5 वर्षासाठी एकदा, म्हणजे 3 वेळा. आता लोकसंख्या लिहून घ्यायचं आपल्याला. 13,000 आहे सध्याची, आणि आपण घेणार आहे एका 5 वर्षासाठी एकदा 11/10. हे पहिले 5 वर्ष झाले. दुसऱ्या 5 वर्षाला परत 11/10, आणि तिसरं 5 वर्ष 11/10. असं 3 वेळा. आपले 5-5 वर्षाचे 3 टप्पे आहे. दर 5 वर्षांनी वाढत असल्यामुळे आपल्याला 5 वर्षाचा एक भाग घ्यावा लागेल, आणि तो भाग घ्यायचा आहे या टक्केवरून. 110, 100 मध्ये ते 10% मिळवा. 110 होईल, भागिलेला 100 ठेवून भाग घातले की तुम्हाला 11/10 मिळेल. म्हणजे हे एक पहिले 5 वर्ष, दुसरे 5 वर्ष, तिसरे 5 वर्ष, असं 15 वर्ष नंतरची लोकसंख्या तुम्हाला मिळून जाईल. आता या ठिकाणी आहे 3 शून्य भागिलेला, ते कट करून टाका. इथले 3 शून्य कट होऊन जाईल. आता हे परीक्षेमध्ये हे 11 गुणिले 11 गुणिले असं करत बसायचं नाही. आता राहिले इथं आपल्याला 13, आणि इथं आहे 11 गुणिले 11 गुणिले 11, म्हणजेच 11चं वर्ग घन 13/31. येत नसेल तर 11 गुणिले 11 करा, 121 होईल. 121 गुणिले 11 केलं की तुम्हाला 13/31 मिळेल. आता जर गुणाकार केलं यांचं, तर तुम्हाला त्या गावची 15 वर्षानंतरची लोकसंख्या मिळून जाईल. 13 एक 13चं 3 होईल, आजच्याला 1. 13 39 आणि 1 40 झालं, आजच्याला 4. परत 13 39 4 43, आजच्याला 4 राहिलं. 13 एक 13 आणि 4 झालं 17. म्हणजेच त्या गावची लोकसंख्या 17,303 होईल. परीक्षेमध्ये तुम्हाला लोकसंख्या प्रत्यक्ष किती आहे ती, त्यानंतर ती किती वर्षांनी वाढते, 5 वर्षांनी, म्हणजे 5 त्रिक 15 सरळ लक्षात येते. त्या 5नी याला भाग घालून टाका, म्हणजे 5 त्रिक 15. ती संख्या आपल्याला 3 वेळा घ्यायची आहे. 10% साठी कोणती संख्या घ्यायचं, तर टक्केची संख्या घ्यायची आहे. म्हणून 10% ती नेमकी संख्या कोणती, मग 100 मध्ये मिळवा, भागिले 100 करा. जे भाग घालून संख्या येईल ती संख्या 3 वेळा घ्यायची. मग इथं आपण घेतलं 1110, 1110 गुणाकारामध्ये, आणि भाग घातल्यानं गुणाकार केल्यानंतर आणि ते भाग घातल्यानंतर जी संख्या येईल ती प्रत्यक्ष 3 वर्षानंतर 15 वर्षानंतर त्या गावामध्ये किती संख्या वाढेल ती संख्या दिसेल या ठिकाणी. तर 17,303 हे ऑप्शन नंबर 4 तुमचं उत्तर राहील. याच नमुन्यातला हा तिसरा उदाहरण आहे, जे आपल्याला प्रत्यक्ष परीक्षेमध्ये आपण सोडवायचं कसं, त्या पद्धतीने आपण तिसरा जो उदाहरण आहे ते सोडवत होतो. तर या ठिकाणी बघा, एका गावची लोकसंख्या 12,000 आहे. ती दर 10 वर्षांनी 5% वाढते. तर 20 वर्षानंतर त्या गावची लोकसंख्या किती? आता दर किती वर्षांनी वाढते? 10. म्हणजे आपल्याला टप्पे कळण्यासाठी त्याला भागिले 10 केलं तर आपल्याला 2 टप्पे पाहिजे. लोकसंख्या वाढ कशी होते? 5%नी. म्हणजे कोणती संख्या घ्यायची आहे ती कळण्यासाठी आपण बाजूला हे 5% 100 मध्ये मिळवा, म्हणजे 105 झालं, भागिलेला 100 केलं, भाग घातल्यानंतर 5 दोन्ही 10,
5 दोन्ही 10 5 एक 5 म्हणजे 5% साठी संख्या येईल आपल्याला 21/20. आणि किती वेळा घ्यायचा आहे तर 2 वेळा, कारण दरवर्षी दर 5 वर्षांनी जे काही असेल ते किती वर्षांनी विचारलेल्या संख्येला भाग घातलं की ते किती टप्पे घ्यायचं किती वेळा घ्यायचं ते लक्षात येऊन जाईल. आता प्रत्यक्ष लोकसंख्या आपण परीक्षेमध्ये ही लोकसंख्या मानून घ्यायचं आहे 12,000 गुणिलेला एका 5 वर्षासाठी एकदा घ्यायचं 21/20. परत पुढच्या एका 10 वर्षासाठी 21/20 घेतलं. परत पुढच्या 10 वर्षासाठी 21/20 गुणाकारामध्ये आपल्याला घ्यायचं आहे. आता भाग घातलं की आपल्याला त्या गावची 20 वर्षानंतरची लोकसंख्या मिळून जाईल. हे 2 शून्यला पहिल्यांदा 2 शून्य कट करून घ्या. बे एक बे, बे सक्क 12 60 आलं. परत बे एक बे, बे त्रिक 6 म्हणजे आलं 30. गुणाकार करताना आता आपल्याला काय करायचं आहे 30 गुणिले यांचं वर्ग 21 गुणिले 21 केलं तर 441 झालं. आणि ह्या गुणाकारातला शून्य मांडून घ्या. 3 एक 3, परत 3 चोक 12ला 2, हाच्याला 1, 3 चोक 12 आणि 1 13, 13,230 म्हणजे ऑप्शन नंबर 1 हे तुमचं उत्तर राहील. चलो, परीक्षेमध्ये तुम्हाला उदाहरण असं सोडवायचं आहे की पहिला तुम्हाला कन्वर्ट करून घ्यायचं आहे. दर 10 वर्षांनी वाढते म्हणजे किती वेळा घ्यायचा आहे, याला भागिले करून 10 करून घ्या म्हणजे 2 वेळा, एखाद्याला कळत नसेल तर. आणि कोणती संख्या घ्यायची आहे त्याला गुणाला, तर गुणायला घ्यायची संख्या आहे टक्केची संख्या. किती वेळा ती घ्यायची, कशी घ्यायची आहे ती 100 मध्ये ते जेवढं टक्के दिलेले आहे 100 मध्ये मिळवून वर लिहा, भागिलेला 100 करा, जे काही उत्तर येईल. आता या ठिकाणी 5% म्हणले तर आपण इथं 100 मध्ये मिळवलं 5, 105 होईल. भागिलेला करा 100, भाग घातलं की 5 दोन्ही 10 5 एक 5 आणि 5 दोन्ही 10 हे 0. म्हणजे 5% साठी तुम्हाला 21/20 घ्यायचं आहे. आणि 10% जर विचारलं तुम्हाला तर 10% साठी 110/100 केलं, शेवटचे 2 शून्य काढले तर 11/10. पोलीस भरतीला परीक्षेमध्ये जास्तीत जास्त तुम्हाला 10% नाही तर 5%च विचारतात. त्यामुळं तुम्ही या पद्धतीचं उदाहरणाचा सराव करत असताना ते काढत बसायचं नाही. 10% आलं तर 11/10 लक्षात ठेवा आणि 5% आलं तर 21/20 लक्षात ठेवायचं आहे. किती वर्षांनी विचारलेलं आहे, दरवर्षी असेल तर वर्षाला एकदा घ्या, दर 5 वर्षांनी असेल तर 5 वर्षाला एकदा घ्या, दर 10 वर्षांनी असेल तर 10 वर्षांनी एकदा ती संख्या घ्यायची आहे. मग किती वर्षांनी विचारले, 10 वर्षाचा टप्पा 1 असेल, 20 वर्षानंतर विचारलं तर 2 वेळा ती संख्या दिलेल्या लोकसंख्येला तुम्हाला गुणून घ्यायचं आहे. तर तुम्हाला त्या जी विचारलेली लोकसंख्या आहे ती मिळून जाईल. शेकडेवारीतला हा 12वा नमुना आहे. मगाशी जे घेतलेलं होतं ते आपण पुढची लोकसंख्या काढण्यासाठीचा नमुना होतं. आता हा दिलेला मागची लोकसंख्या काढण्यासाठी आहे. तर इथं एका गावची लोकसंख्या आहे 10,890. ती दर 10 वर्षांनी 10% वाढते. तर 20 वर्षापूर्वी त्या गावची लोकसंख्या किती होती. तर इथं मगाशी सारखं सोडवायचं आपल्याला. दर 10 वर्षांनी म्हणजे या 10नी विचारलेल्या वर्षाला जर आपण भागलं तर आपल्याला 2 टप्पे मिळतील, म्हणजे 2 वेळा ते संख्या घ्यायचं आहे. कुठली घ्यायची आहे, 10%. आपण मगाशी काढलं 10चं 110/100 केलेलं होतं आणि तुम्हाला सांगितलेलं आहे 10% साठी तुम्ही लक्षात ठेवायचं 11/10. पण हा तर सूत्र आहे पुढच्या लोकसंख्या काढायचं. मागची लोकसंख्या काढायची असेल तर या सूत्राला उलट करायचं आहे. हे 11 भागिलेला घ्या आणि 10 घ्या वर गुणाकारामध्ये, म्हणजे जे येईल 10/11. उलट करायचं आहे त्याला. आता लोकसंख्या आपल्याला प्रत्यक्ष दिलेली आहे किती, 10,890. आणि आपल्याला घ्यायचं आहे 10% साठी एकदा. मागची लोकसंख्या काढायची असल्यामुळे त्या सूत्राला उलट करून लिहा किंवा या सूत्राला तुम्ही या पद्धतीने लिहून घेऊ शकताय. 100/110 म्हणजेच 10/11.
एका 10 वर्षासाठी, म्हणजे पहिल्या 10 वर्षासाठी 10/11 येईल आणि परत दुसऱ्या 10 वर्षासाठी 10/11. या संख्येला तुम्ही भाग घातलं तर 20 वर्षापूर्वी त्या गावची लोकसंख्या किती आहे ते लक्षात येईल. 11ने आपण भाग घातलं, 11 × 1 = 11, 11×9 = 99. मग इथं 108 मधून 99 गेलं म्हणजे राहिले 9 आणि हे 9 इथं घेतलं, परत 11×9 = 99 आणि राहिलेला हा 0. परत 11 भाग जाईल, 11×1 = 11, 11×9 = 99, हा राहिलेला 0. म्हणजेच तुमची संख्या राहिली 90 × 10 × 10. परीक्षेमध्ये हे लिहून आपण वेळ घालवायचं नाही, आपल्याला सरळ दिसते 1 2 3 0 आहे ते मांडून घ्या या गुणाकारातले आणि 9×1 = 9, 9×1 = 9 म्हणजे झालं 9. या गावची लोकसंख्या 20 वर्षापूर्वी 9000 होती. ऑप्शन नंबर 1 हे तुमचं उत्तर राहील. नमुना 12 मधला हा पहिला उदाहरण आहे. सरावासाठी हा नमुना आपण घेत आहे. तर एका गावची लोकसंख्या आहे 3630. ती दर 5 वर्षांनी 10% वाढते. तर 10 वर्षापूर्वी त्या गावची लोकसंख्या किती? आता दर 5 वर्षांनी म्हणजे आपल्याला टप्पे घ्यायचे, याला भागिले 5 केलं तर दोनदा घ्यायचे. टक्के आहे आपलं 10 म्हणजे 100 छेद मागची काढायचं असल्यामुळं 100 भागिले 110 उलट करा त्याला, म्हणजेच तुम्हाला 10/11 एका वेळेसाठी घ्यावं लागेल, एका टप्प्यासाठी. म्हणजे 5 वर्षाचा हा एक टप्पा असल्यामुळं 5 दोन्ही 10 म्हणजे 10 वर्षासाठी 2 टप्पे होतील. लोकसंख्या लिहून घ्या 3630 गुणिले 10/11 एका पहिल्या 5 वर्षासाठी आणि दुसऱ्या 5 वर्षासाठी 10/11. नेहमी तुम्हाला या पद्धतीच्या उदाहरणामध्ये 11नी पूर्ण भाग जाणारी संख्या त्या ठिकाणी दिलेली असते. 11×1 = 11, 11×3 = 33 म्हणजे 3 राहिलं, 3 आणि 3 हे झालं 33, 11×3 = 33 आणि हा 0. परत या 11नी भाग घातला, 11×1 = 11, 11×3 = 33 राहिलेला हा 0. म्हणजेच या ठिकाणी राहिलेला आहे 10 × 10 × 30 म्हणजे या गुणाकारातले 3 0 अगोदर मांडून घ्या, 1 2 3 आणि 3×1 = 3, 3×1 = 3 म्हणजेच 10 वर्षापूर्वी त्या गावची लोकसंख्या 3000 होती. ऑप्शन नंबर 2 हे तुमचं उत्तर राहील. नमुना 12 मधला हा आणखी एक उदाहरण आपण सरावासाठी घेत आहे. एका गावची लोकसंख्या 8470 आहे. ती दर 10 वर्षांनी 10% वाढते. तर 10 वर्षापूर्वी त्या गावची लोकसंख्या किती? ती वाढते दर 10 वर्षांनी, म्हणजे आपल्याला किती घ्यायचं, याला 10 जर भागलं आपण त्या विचारलेल्या वर्षाला म्हणजे एकदाच घ्यायचं आहे. 10% वाढते म्हणून 100/110, कारण आपल्याला मागची लोकसंख्या काढायची. पुढचं काढायचं असेल तर 110/100 केलं असतं आपण. इथं आलं 10/11 या टक्केवारीमुळे. लोकसंख्या दिली आपल्याला 8470. आता इथं एकाच वेळी घ्यायचं आपल्याला, गुणिलेला 10/11. कारण दर 10 वर्षांनी एकदा वाढते, त्याच्यामुळे आपल्याला 10 वर्षापूर्वीच विचारलेली आहे, म्हणजे एकच टप्पा आपल्याला घ्यावा लागेल. 11×7 = 77 म्हणजे हे 3 आणि 4 झालं 7. परत 11×7 = 77. 77 × 10 गुणाकारातले हे 2 0 कट केले, 77 × 77 केलं आपण तर 7700 10 वर्षापूर्वी त्या गावची लोकसंख्या होती. इथं ऑप्शन हे झालेलं आहे. तर 7700 4 नंबर ऑप्शन त्याचं उत्तर करा. एकाच टप्प्यामध्ये विचारलेले असल्यामुळं 770 × 10 केलं तर 7700 10 वर्षापूर्वी त्या गावची लोकसंख्या होती. शेकडेवारीतला हा नमुना 13 आहे.
एका परीक्षेत 40% विद्यार्थी मराठीत नापास झाले, 30% विद्यार्थी हिंदीत नापास झाले व 20% विद्यार्थी दोन्ही विषयात नापास झाले. तर त्या दोन्ही विषयाच्या झालेल्या या परीक्षेत किती टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले? आता याच्यामध्ये आपल्याला एवढंच काढायचं आहे, पास आणि नापास. तर तुम्हाला एका परीक्षेत 40% विद्यार्थी, आता नापासचा आकडा घ्या, इथं नापास, इथं घ्या पास. दोन विषय आहे, एक आहे मराठी आणि एक आहे हिंदी. हे बाकीचं काय लिहित बसायची गरज नाही, आता हे समजण्यासाठी तुम्हाला घ्यायचं आहे. 40% विद्यार्थी मराठीत नापास झालेले आहेत म्हणून इथं घ्या 40, आणि 30% विद्यार्थी हिंदीत नापास झालेत म्हणून इथं घ्यायचंय तुम्हाला 30. आणि या दोन्हीची पहिला बेरीज करून घ्या. 0 आहे, 4 आणि 3 7, म्हणजे दोन्ही विषयामध्ये 70% विद्यार्थी नापास आहे. परंतु दोन्ही विषयात नापास असणाऱ्या आणखी काही विद्यार्थी दिलेले आपल्याला 20%, म्हणून हे दोन्ही विषयात नापास 70 आहे आणि दोन्ही विषयामध्ये नापास झालेले 20 आहे, म्हणजे ह्याच्यात आणि ह्याच्यात पण असणार आहे, ते वजा करून घ्या दोन्ही विषयात नापास असणारे. या नापासच्या आकड्यामधून दोन्ही विषयात, आता दोन्ही हे मराठीत नापास होणारे, हिंदीत नापास होणारे, दोन्हीची बेरीज करून घ्या आणि बेरीज झाल्यानंतर दोन्ही विषयात नापास होणारे विद्यार्थी त्यातनं वजा करायचं आहे. हे 20% आपण वजा केलं, हे 0, 7 मधून 2 गेलं तर राहिलं 5. 50% विद्यार्थी जर नापास होत असेल तर टोटल 100% असते, ते 100 मधून 50 गेलं म्हणजे 50% विद्यार्थी हे पास झाले. तुम्हाला जर किती टक्के विद्यार्थी नापास झाले, 50%, पास किती झाले, तर तोही 50% असा आकडा आहे. तर परीक्षेमध्ये तुम्हाला हे करायचं आहे. बघा, दोनच विषय असणार आहे परीक्षेमध्ये. पहिला विषय आहे कोणता तरी XYZ 40, दुसरा विषय आहे 30. या दोन्ही विषयाची बेरीज करून घ्या, हे झाले 70, आणि या 70 मधून दोन्ही विषयात नापास होणारे विद्यार्थी वजा करून घ्या 20, म्हणजे आलं इथं किती 50. 50% जर नापास असेल तर राहिलेलं 50% हे पास आहे. तुम्हाला जर नापासचा आकडा विचारलं, कारण हे दिलेलं आहे स्पष्ट की 40% विद्यार्थी मराठीत नापास आहे, म्हणजे 40% हे घेतलं नापास, हे 30% नापास, आणि त्यामधून दोन्ही विषयात नापास असणारा आकडा वजा केलं तर आलं 50. 50% विद्यार्थी त्या पूर्ण वर्गामध्ये नापास आहे दोन्ही विषयात, तर 50% विद्यार्थी काय असणार आहे, पास. जर परीक्षेत तुम्हाला नापासचा आकडा विचारला असेल तर हे नापासल्या, पासचं विचारलं असेल तर हे पासचं लिहायचं आहे. याला पास किंवा उत्तीर्ण म्हणतील. या नमुन्यातलं आहे आणखी एक उदाहरण आपण सरावासाठी घेत आहे. तर इथं दोन विषय दिलेले, कुठलेही याच्यामध्ये दोन विषयच देणार तुम्हाला, किंवा दोन भाषा बोलणारे, दोन हिंदी मराठीची एक्झामची, असं कुठलं तरी तुम्हाला दोन गोष्टी तुलनात्मक देतील. तर या ठिकाणी एका परीक्षेमध्ये 30% विद्यार्थी गणितात नापास झालेले आहेत, तर तो नापासचा आकडा 30 आहे. त्यानंतर 35% विद्यार्थी इंग्रजीत अनुत्तीर्ण आहे, 35. या दोन्हीची बेरीज करून घ्या, हे झालं 65. परंतु दोन्ही विषयात नापास जे झाले ते वजा करून घ्या 15. तर हे 5 मधून 5 गेलं 0, आणि 6 मधून 1 गेलं म्हणजे 5. 50% विद्यार्थी नापास आहेत, म्हणजेच 50% विद्यार्थी काय असणार आहे, पास. तुम्हाला पासचा आकडा विचारला असेल तर तो 50% असेल. उत्तीर्ण विचारलेला आहे, उत्तीर्ण विद्यार्थी आहे 50%, अनुत्तीर्ण विचारलं तर तेही 50%च आहे, म्हणून उत्तर तुमचं 3 नंबर ऑप्शन राहील. याच नमुन्यातला हा तिसरा उदाहरण आपण सरावासाठी घेत आहे. एका परीक्षेत 80% विद्यार्थी गणितात उत्तीर्ण झाले, 75% विद्यार्थी इंग्रजीत उत्तीर्ण झाले व 20% विद्यार्थी हे दोन्ही विषयात अनुत्तीर्ण झाले. आता उत्तीर्ण अनुत्तीर्ण मधला फरक तुम्हाला लक्षात आला पाहिजे. 80% विद्यार्थी गणितात उत्तीर्ण आहे, म्हणजे अनुत्तीर्ण किती किंवा नापास किती आहे, नापास आहे 80%, पास म्हणजेच 20% नापास. परत 75% विद्यार्थी इंग्रजीत उत्तीर्ण झाले, उत्तीर्ण म्हणजे पास, आपल्याला नापासचा आकडा पाहिजे, 75 पास आहे म्हणजे 25% नापास आहे. मग या नापासची बेरीज करून घ्या, हे 5, हे 45% विद्यार्थी नापास आहे. मग 20% विद्यार्थी हे दोन्ही विषयात अनुत्तीर्ण आहे. आता हे अनुत्तीर्ण आहे, हे अनुत्तीर्ण आहे, म्हणजे हे दोन्ही
नापास असल्यामुळं 20% विद्यार्थी नापासचा आकडा यातनं वजा करा, म्हणजे 5 आणि 2 25% विद्यार्थी जे आहे ते नापास आहे, म्हणजे 100 मधून 25 गेल्यानंतर 5चा आकडा हे सगळं नापास काढला आपण, तर पास किती होतील? 25% नापास म्हणजेच 75% पास होतील. असं पास आणि नापासचा आकडा तुम्हाला काढून घेता येईल. परीक्षेमध्ये तुम्हाला हे बाकीच्या गोष्टी लक्षात नाही ठेवलं तरी चालते. 2 विषय आहे, 2 भाषा बोलणारे असं त्या ठिकाणी विचारलं जाईल. तर या 2 विषयामध्ये हा विषय आहे, याच्यामध्ये पास आहे का नापास आहे ते पाहणं गरजेचं आहे. आपल्याला नापासचा आकडा पाहिजे. मग इथं 80% जर तुम्ही नापास घेतलं तर नापासचा आकडा घ्या. आता इथं दोन्ही विषयामध्ये 20% नापास आहे, म्हणजे दोन्ही विषयामध्ये 80% पास आहे, असा आकडा तुम्हाला काढता आला पाहिजे. म्हणून नापासचा आकडा काढून घ्या. 80% विद्यार्थी गणितात उत्तीर्ण आहे म्हणजे नापासचा आकडा आहे 20%. 75% इंग्रजीत पास आहेत म्हणजे नापासचा आकडा आहे 25. या दोन्हीची बेरीज करून घ्या, हे येईल 45. आणि 45 आल्यानंतर या 45 मधून दोन्ही विषयात नापास होणारा, कारण हेही नापास आहे 20%, हे पण नापास आहे, दोन्ही नापासचा आकडा आपण बेरीज करून घेतलं 45, इथं लिहिलं. आता दोन्हीही विषयात नापास असणाऱ्यांची यातून वजाबाकी करून घ्यायची आहे, तर आपल्याला उत्तर येईल 25. हा 25% जे विद्यार्थी आहे ते प्रत्यक्ष नापास आहे, म्हणजे पास होणारी जी संख्या आहे एकूण असते 100%. 100 मधून हे 25 गेलं म्हणजे 75% जो आहे तो आहे पासचा आकडा, आणि नापासचा आकडा असेल 25%. परीक्षेमध्ये या पद्धतीनंच तुम्हाला काढायचं आहे, कमी वेळेमध्ये. तिथं लिहित बसायचं नाही, हे मराठी आहे, हिंदी इंग्लिश आहे, हे या ठिकाणी पास आहे, हे नापास आहे. हे जर लिहित बसला उत्तर तर येईल, परंतु तुमचा बराच वेळ त्या ठिकाणी वाया जाणार आहे. ते टाळण्यासाठी हा एक विषय आहे नापासचा, हा एक नापासचा विषय आहे, त्यांची बेरीज एवढी झाली आणि दोन्हीही विषयात नापास होणार, त्यातून वजा करून घ्या, म्हणजे प्रत्यक्ष नापासचा आकडा मिळेल तुम्हाला 25%. आणि पासचं विचारलं असेल तर मग 100 मधून 25 वजा करा, पासचा आकडा मिळून जाईल तुम्हाला प्रत्यक्ष 75%. या पद्धतीनं उत्तर काढायचं आहे. शेकडेवारी या टॉपिक मध्ये बऱ्याच वेळा विचारलेला हा प्रश्न आहे. आपण या ठिकाणी नमुना 14वा म्हणून घेतलेला आहे. तर एका परीक्षेत 60% विद्यार्थी इंग्रजीत उत्तीर्ण झाले, 75% विद्यार्थी गणितात उत्तीर्ण झाले आणि 20% विद्यार्थी दोन्ही विषयात अनुत्तीर्ण झाले. जर 3300 विद्यार्थी दोन्ही विषयात उत्तीर्ण झाले असतील तर त्या परीक्षेस एकूण किती विद्यार्थी बसले होते, असा प्रश्न आहे. कमी वेळेत सोडवायचा आहे आपल्याला. आपलं आता जे नमुना घेतलेला आहे 13वा, त्यामध्ये इथपर्यंत आपल्याला सॉल्विंग लक्षात आहे की एका परीक्षेत 60% विद्यार्थी उत्तीर्ण झाले. 60 उत्तीर्ण झाले म्हणजे 40% नापास झाले. त्यानंतर 75% विद्यार्थी गणितात उत्तीर्ण झाले म्हणजे नापास किती झाले? 25%. यांची जर बेरीज केली तर ही होईल 65. आणि 65 झाल्यानंतर पुढे दिलेलं आहे की दोन्ही विषयात 20% विद्यार्थी अनुत्तीर्ण म्हणजे नापास आहे. हा आपण नापासचा आकडा काढला. 60% पास होतात म्हणजे 40% नापास, त्यानंतर 75% पास होतात म्हणजे 20% 25% नापास. आता हे दोन्ही नापासचा बेरीज केली तर ती झाली 65. आता दोन्ही विषयात नापास होणार जे आहे तो वर्ग आहे 20%. हे वजा केलं तर आपल्याला एकूण नापासचा आकडा मिळून जाईल. इथं राहील 5 आणि 6 मधून 2 गेले तर इथं राहील 4. म्हणजे 45% विद्यार्थी हे नापास आहे. मग पास किती आहे? तर 55% पास आहे. पासचा आकडा मिळाला आपल्याला 55. पासचा आकडा मिळाल्यानंतर आपल्याला हे 3300 हे पास आहेत का नापास आहेत ते पाहायचं आहे. दोन्ही विषयात उत्तीर्ण झालेत. किती उत्तीर्ण झालेत? 3300. म्हणजे तो आकडा किती आहे? 55%. 3300 विद्यार्थी उत्तीर्ण आहे. उत्तीर्ण आकडा आपला 55% आहे. म्हणजे यावरून तुम्हाला एकूण किती विद्यार्थी परीक्षेत बसले होते ते कळेल. 55% विद्यार्थ्याला बसतात 3300, तर मग 100%ला किती विद्यार्थी बसले असते. या पद्धतीनं तुम्हाला तिरकस गुणाकार करून काढायचा आहे. जर तुम्ही तिरकस गुणाकार केलात
तर हे समोरासमोर संख्या असणारे वरच्या बाजूला भागाकारात आपल्याला गुणाकारात लिहायचं आहे. 100 गुणिलेला 3300 भागिलेला x समोर असणारी संख्या लिहायची आहे 55. कारण उत्तीर्ण झाले, आपल्याला 55% उत्तीर्ण झाले. इथं दिलेला आकडा उत्तीर्णच आहे म्हणून उत्तीर्ण घ्या. इथं ते दिलेला आकडा जर समजा अनुत्तीर्ण किंवा नापास असेल तर भागिलेला नापासची संख्याच घ्यायची आहे. भाग घातल्यानंतर येईल 11 5 55, 11 त्रिक 33, परत 5 1 5, 5 6 30 म्हणजे 60 गुणिले 100. गुणाकारातला हा 1 2 3 3 शून्य लिहून घ्या आणि 6 1 6 म्हणजे परीक्षेला प्रत्यक्ष बसलेले जे विद्यार्थी आहेत ते आहे 6000. ऑप्शन नंबर 1 तुमचं उत्तर राहील. परीक्षेमध्ये हे कळण्यासाठी आहे तुम्हाला. परीक्षेत तुम्हाला सोडवत असताना पास आणि नापासचा आकडा काढून घ्या. पास नापासचा आकडा तुमचा 45 आला आणि पासचा आकडा आला 55. दिलेली संख्या ही 500 आहे. तर तुम्हाला काय करावं लागेल, ही जी संख्या दिलेली आहे संख्या गुणिले 100 भागिलेला जर 5चा आकडा दिला असेल तर 500%. आता उत्तीर्ण दिले म्हणून पासिंगचं टक्के जे आहे ते घ्यायचं भागिलेला. म्हणजे प्रत्यक्ष आता या ठिकाणी उदाहरण तयार होईल. तुम्हाला दिलेली संख्या आहे तुमचं 3300 गुणिलेला 100 भागिलेला घ्यायचं आहे 55% उत्तीर्ण विद्यार्थी आले होते म्हणून 55 घ्या. भाग घातलं तर 11 5 55 होईल. 11 त्रिक 33, परत 5 1 5, 5 6 30 म्हणजे 60 गुणिले 100 म्हणजे तुमचं उत्तर येईल 6000. या पद्धतीनं परीक्षेमध्ये तुम्हाला उदाहरण सोडवायचं आहे. हा नमुना 14 मधला एक उदाहरण आपण या ठिकाणी सरावासाठी घेत आहे. 2 क्रिया या ठिकाणी आपल्याला करायचं आहे. एका परीक्षेत 80% विद्यार्थी भाषेत उत्तीर्ण आहे आणि 86% विद्यार्थी हिंदीत उत्तीर्ण आहे आणि 14% विद्यार्थी दोन्ही विषयामध्ये अनुत्तीर्ण आहे. म्हणजे आपल्याला नापासचा आकडा पहिला काढून घ्यायचा आहे की प्रत्यक्ष नापास किती झाले आणि पास किती झाले. 80% विद्यार्थी भाषेत उत्तीर्ण आहे म्हणजे 20% विद्यार्थी हे अनुत्तीर्ण आहे. त्यानंतर 86% विद्यार्थी हिंदीत उत्तीर्ण आहे म्हणजे 14% विद्यार्थी हे कशामध्ये हिंदीत अनुत्तीर्ण आहे. आणि दोन्ही विषयामध्ये आपले 14% विद्यार्थी अनुत्तीर्ण आहे. आपण 14ला या ठिकाणी 14 कट केलं तर 20% विद्यार्थी हे अनुत्तीर्ण आहे नापास आणि 80% विद्यार्थी हे पास आहे. आपण बेरीज करून जरी केलं 34 आलं, 34 मधून आपण हे 20 काढलं तरी 14 काढलं तरी सुद्धा आपलं 20 येईल. पण ते उदाहरण वाढवण्यापेक्षा तिथल्या तिथं कट करा. 20% विद्यार्थी तुमचं नापासचा आकडा आला, 80% विद्यार्थ्याचं तुमचं पासचा आला. हे कमी वेळेमध्ये तुम्हाला काढता आलं पाहिजे म्हणून आपण या पद्धतीने घेतो. कारण परीक्षेमध्ये आपल्याला उदाहरण सोडवायला जेमतेम 1 मिनिट एक उदाहरणासाठी मिळते. खूप झालं तर आपण एका उदाहरणाला एखादं अवघड उदाहरण असेल तर त्याला आपण 1.5 मिनिटापर्यंत वेळ देऊ शकतो. ह्याच्यापेक्षा जास्त वेळ जर तुम्ही त्या परीक्षेमध्ये उदाहरण सोडवण्यासाठी जर देत असेल तर तुम्हाला मग पुढची उदाहरणं सोडवायला किंवा पुढचं प्रश्नपत्रिका सॉल्व करायला वेळ पुरणार नाही. तुम्ही परीक्षा देऊन आल्यानंतर परत तुम्ही म्हणाल की मला हे सगळं येत होतं, सोपं होतं, परंतु मला वेळच पुरला नाही. वेळ न पुरण्याचे कारण आहेत का आपण अनावश्यक पायऱ्या मांडतो. अनावश्यक ते जे भाग उडवायच्या गोष्टी आहेत ते तिथं उडवत बसतो आणि त्यामुळं आपल्याला पुढच्या उदाहरण सोडवायला आपल्याला वेळ पुरत नाहीये. म्हणून ते वेळ जेवढं शक्य आहे तेवढं प्रत्येक उदाहरणामागं वाचवायचं आहे आपल्याला. आपल्याला माहित आहे की या ठिकाणी बघा भाषा विषय दिले, आपण हे भाषा असं लिहायला वेळ जाणारच आहे. ते 80% आहे म्हणजे इथं 20% नापासचं आहे. त्यानंतर हिंदी आहे तर हिंदी लिहायला लिहिलं आपण हिंदी, त्यामध्ये किती 86% विद्यार्थी उत्तीर्ण आहे म्हणजे 14% विद्यार्थी हे अनुत्तीर्ण आहे. मग हे क्रिया करत असताना आपलं वेळ वाया जाईल. भाषा मग दोन्ही विषयात नापास, दोन्ही विषयात नापास हा आकडा लिहायला सुद्धा आपल्याला वेळ जातो. हा अनावश्यक वेळ टाळण्यासाठी आपण डायरेक्टली त्या गोष्टी आता एवढे मॅच्युअर आहे की आपण ते करू शकतो. म्हणून जे अनावश्यक गोष्टी आहेत ते टाळा शक्यतो उदाहरण सोडवत असताना. या ठिकाणी फक्त आपल्याला नापास आकडा काढून घ्यायचा आहे.
तर हे नापास आहे. 80 पास आहे म्हणजे हे झालं नापास 20%. त्यानंतर 86% विद्यार्थी हिंदीत नापास आहे म्हणजे 14% विद्यार्थी नापास झाले. आणि दोन्ही विषयामध्ये 14% विद्यार्थी नापास होतात म्हणजे 14तनं 14 गेलं म्हणजे नापासचा आकडा प्रत्यक्ष आपल्याला येईल इथं 20%. पासचा आकडा आला 80%. आता हे आल्यानंतर प्रत्यक्ष जे दिलेले आहे विद्यार्थी परीक्षेला बसलेले ते पास आहे का नापास आहे हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे. आता हे 3000 विद्यार्थी आहे, दोन्ही विषयात उत्तीर्ण आहे म्हणजे आपल्याला हा आकडा काय गरजेचं नाहीये, कारण दिलेला हा आकडा काय आहे, उत्तीर्णच असल्यामुळं आपल्याला उत्तीर्णच संख्या घ्यायची आहे. 3000 मुलं जी आहे उत्तीर्ण झाली म्हणून 3000 काय करा, तुम्हाला मगाशी सांगितले आपण संख्या गुणिले 100 आणि भागिलेला घ्यायचं. उत्तीर्णचा टक्केवारी दिली असेल तर उत्तीर्ण, उत्तीर्ण शब्द दिले असेल तर उत्तीर्णाचं टक्केवारी घ्या, अनुत्तीर्ण दिलं असेल तर अनुत्तीर्ण. पण इथं उत्तीर्ण दिलेलं आहे म्हणून आपण उत्तीर्णची टक्केवारी घेतली इथं 80. आता जर भाग घातला आपण ते हे शून्यला हे शून्य जाईल, 4 दोन्ही 8 होईल, 4 दोन्ही 8 आणि इथं राहिलं 2, 4 पंचे 20, परत बे एक बे एक राहिलं, बे पंचे 10. आता इथं 150 गुणिले 25 आपलं गुणाकार आहे, 150 राहिलं गुणिले 25 आहे. या गुणाकारातला हा शून्य आपण मांडून घेऊया. 25 पाचा 125ला 5, हातच्याला 12, 25 एक 25 आणि 12 झालं 37 म्हणजे 3750 विद्यार्थी प्रत्यक्ष परीक्षेला बसलेले होते. उत्तर आले तुमचं 3750 विद्यार्थी हे प्रत्यक्ष परीक्षेमध्ये बसलेले होते. एकूण विद्यार्थी या ठिकाणी 3750 ऑप्शन कुठंच नाही, तर एक नंबरला आपण घेऊ 3750. हे 3000 कट करून टाका, ऑप्शन यामध्ये दिलेलं नाही म्हणजे एक नंबर उदाहरण जो ऑप्शन आहे ते तुमचं उत्तर राहील. याच नमुन्यातलं हा तिसरं उदाहरण आपण प्रत्यक्ष परीक्षेमध्ये सोडवायचं कसं यासाठी घेत आहे. तर बघा, एका गावात मराठी बोलणारे 85% लोक आणि हिंदी बोलणारे 70% लोक आहेत. दोन्ही भाषा न बोलणारे आहे 20%. जर 1050 लोक दोन्ही भाषा बोलत असतील तर त्या गावात एकूण लोक किती राहतात किंवा किती त्या गावची लोकसंख्या किती असं प्रश्न विचारतील. तर इथं मराठी बोलणारे आहेत म्हणजे न बोलणारेचा आकडा असणार आहे 15. 85% बोलतात म्हणजे आपल्याला न बोलणाऱ्याचा आकडा पाहिजे. हिंदी बोलणारे 70% म्हणजे न बोलणारे आहेत किती 30. आणि या दोन्हीची जर बेरीज केली आपण तर हे 5 हे 45 मधून दोन्ही भाषा न बोलणारे जे आहेत ते 20 आहे, ते वजा करून घेतलं आपण तर आपल्याला दोन्ही भाषा न बोलणारे 25% येईल म्हणजे बोलणारे येईल आपल्याला किती 75%. दोन्ही भाषा बोलणारे. आता इथं दिलेला जो आकडा आहे दोन्ही भाषा बोलत असतील म्हणजे बोलणाऱ्याचा आकडा आपल्याला पाहिजे. आपल्या उदाहरणानुसार घ्यायचं आहे की संख्या किती आहे आपली संख्या 1050 गुणिलेला 100 भागिलेला बोलणाऱ्याची टक्केवारी दिली असेल तर बोलणाऱ्याची घ्या, न बोलणाऱ्याची टक्केवारी घेतली असेल तर न बोलणाऱ्याची टक्के घ्या. या ठिकाणी तुम्हाला बोलत असतील असं म्हणले म्हणजे बोलणाऱ्याची टक्केवारी पाहिजे म्हणजे या ठिकाणी येईल 75. एवढी मांडणी केल्यानंतर आपण भाग घातलं की आपल्याला प्रत्यक्ष त्या गावामध्ये किती लोक राहतात ते कळतील. भाग घालू आपण. 25 चोक 100, 25 त्रिक 75, परत 3 भाग जाईल, 3 एक 3, 3 त्रिक 9, एक राहिलं, 3 पाची 15, 350 गुणिले 4 सोडवलं आपण तर हे 0 येईल. 4 पंचे 20 ला येईल 0, हातच्याला येईल 2, 4 त्रिक 12 आणि 2 होईल 14 म्हणजे त्या गावामध्ये किती लोक राहतात 1400. याचं उत्तर येईल 1400. त्या गावची लोकसंख्या 1400 आहे. या ठिकाणी उत्तर दिलेलं नाही. एका ठिकाणी आपण घेऊया ऑप्शन नंबर 3 ला 1400 हे तुमचं उत्तर राहील.
शेकडेवारी टॉपिक मधला हा 15वा नमुना आहे. हे बऱ्याच वेळी नफा तोट्यामध्ये पण विचारलेलं आहे आणि आपण या ठिकाणी शेकडेवारीत पण घेतलेलं आहे. एका वस्तूची किंमत शेकडा 20ने कमी केल्यास त्याचा खप 30% वाढला तर पूर्वीच्या उत्पन्नात शेकडा कितीने फरक पडला. तर या पद्धतीचं उदाहरण सोडवण्यासाठी तुम्हाला वर घ्यावं लागेल 100 वजा घट, कमी केला असेल तर घट करा किंवा कमी करा, गुणिले 100 अधिक वाढ भागिलेला 100 करा. याचं उत्तर जर बरोबर 100 आलं तर घटही नाही आणि वाढही नाही. जर उत्तर 100 पेक्षा कमी आलं तर जेवढं कमी आले 100ला तेवढं टक्के घट होईल आणि जर उत्तर त्याचं 100च्या पुढं आलं तर 100च्या पुढं जेवढं उत्तर आलेलं आहे तेवढं टक्के वाढ त्या ठिकाणी असेल. तर इथं आपण माहिती जर भरली याच्यात तर इथं दिलेलं आहे की एका वस्तूची किंमत 20% कमी केली म्हणजे 100 मधून 20 गेलं तर राहिला 80, तेव्हा त्याचा खप वाढला 30%, म्हणजे 100 मध्ये 30 घातलं तर 130 झालं, भागिलेला करा 100, शून्यला 2 शून्य उडवलं. आता 13 गुणिले 8 आलं. यांचा जर गुणाकार केला आपण तर गुणाकार येईल 13 8 104. ही संख्या 100च्या वर आहे 4%. 100 पेक्षा जास्त असल्यामुळे 4 जास्त आहे 100च्या वर, मग 4% होईल वाढ. 4% काय होईल वाढ. जर उत्तर 100 आलं असतं तर वाढही नाही आणि घटही नाही. जर उत्तर तुमचं 96 आलं असतं तर 4% घट झालं असतं. 100 पेक्षा जेवढं कमी आहे तेवढं घट आणि 100च्या वर जेवढं जाईल तेवढं टक्के वाढ आहे. म्हणजे या ठिकाणी 4% वाढ. इथं दोन्ही कडं घट झालेला आहे तर इथं वाढ हा शब्द ठेवा. 4% वाढ. ऑप्शन नंबर 1 तुमचं उत्तर राहील. याच नमुन्यातलं एक उदाहरण आपण या ठिकाणी सरावासाठी घेत आहे. एका वस्तूची किंमत शेकडा 20ने वाढवल्याने त्याचा खप शेकडा 20ने कमी झाला. आता दोन्हीकडे इथं वाढवला झाले. तर पूर्वीच्या उत्पन्नात शेकडा कितीने फरक पडला. या ठिकाणी बघा एका ठिकाणी वाढ झालेली आहे, ती वाढ नेहमी मिळवायचं आहे. 20%ने झालेले आहे म्हणून 120 झालं. 20%ने घट झाले किंवा कमी झाले म्हणून ते 20 कमी करा, भागिलेला घ्या 100. 2 शून्यला हे 2 शून्य काढलं तर 12 गुणिले 8 राहतात. 12 9 अष्टोदूरशे 12 8 96. म्हणजे हे 100ला किती कमी आहे 4 कमी आहे म्हणून 4% घट हे उत्तर येईल. ऑप्शन नंबर 3 तुमचं उत्तर राहील. नेहमीच वाढ ही 100 मध्ये मिळवायचं आहे आणि घट 100 मधून वजा करायचं आहे, भागिलेला 100 करा आणि जे उत्तर येईल 100च्या आत जेवढं कमी असेल तेवढं टक्के घट करा, 100 पेक्षा वर जेवढं जाईल तेवढं टक्के वाढ करायचं आहे. नमुना 15वा मधला हा तिसरा उदाहरण आहे जे आपण प्रत्यक्ष परीक्षेमध्ये सोडवायचं कसं ते आपण या ठिकाणी घेत आहे. या पद्धतीचं उदाहरण आलं तर आपल्याला कमी वेळेमध्ये ते सोडवता आलं पाहिजे. एका वस्तूची किंमत 20%ने वाढवल्याने त्या वस्तूचा शेकडा खप 15ने कमी झाला तर पूर्वीच्या उत्पन्नात शेकडा कितीने फरक पडला. तर या ठिकाणी घ्यायचं आपल्याला 20%ने वाढले म्हणजे 120 येईल, गुणिले 15ने कमी झालं म्हणजे या ठिकाणी घ्यायचं आहे 85. 100 मधून 15 वजा केलं, भागिलेला करा 100 आणि कमी वेळेमध्ये आपल्याला हा उदाहरण सॉल्व झाला पाहिजे. 5 5 दोन्ही 10, 5 1 5, 5 7 35, परत 2 1 2, 2 1 12. आता 17 गुणिले 2 केलं तर याचं उत्तर येते 102. 102 हे 100च्या वर किती टक्के आहे 2% आहे, म्हणजे 2% 100च्या वर असल्याने 2% वाढ राहील.
100 पेक्षा कमी असलं की ते घट राहिलं असतं. म्हणून या ठिकाणी उत्तर राहील तुमचं 2% वाढ. हा नमुना 17वा आहे शेकडेवारी या टॉपिक मधला. या पद्धतीचं पण उदाहरण बऱ्याच वेळी परीक्षेमध्ये विचारलेलं आहे. तर चहा पावडरचा भाव 25% वाढला. घरात चहा पावडरची किती टक्के कपात करावी म्हणजे खर्चात वाढ होणार नाही? तर याचं आपल्याला सोडवायचं आहे. 100 गुणिले टक्के. आता इथं चहा पावडरचा भाव 25%ने वाढला असेल तर 100 मध्ये मिळवायचं आहे आणि जर घटला असेल तर 100 मधून वजा करायचं आहे. या ठिकाणी टक्के या सूत्राचा वापर करून आपल्याला ते उदाहरण सोडवता येईल. 100 गुणिले किती टक्क्याने वाढले 25 म्हणून इथं घ्या 25 भागिलेला वाढ झालेली आहे म्हणून घ्या 125. 100 मध्ये ती संख्या मिळवून घ्यायचं आहे. 25 न भाग घातला 25 एक 25 25 पाचा 125 परत 5 एक 5 5 दोन्ही 10 20 गुणिले 1 केलं म्हणजेच या ठिकाणी 20% कपात करावी लागेल म्हणजे खर्चामध्ये वाढ होणार नाही. उत्तर येईल तुमचं 2 नंबर ऑप्शन. याच उदाहरणामधला हा एक नमुना आपण सरावासाठी घेत आहे. साखरेची किंमत 60%ने वाढली. घरात साखर किती टक्के कपात करावी म्हणजे खर्चात वाढ होणार नाही? आता तुम्हाला सूत्र सांगितलं आहे की 100 गुणिले टक्के करा. आता इथं 100% आहे आपली 60 भागिलेला जेव्हा आपण संख्या घेतो तेव्हा वाढ आहे का घट आहे ते पाहणं गरजेचं आहे. ती वाढलेली आहे म्हणून 100 मध्ये ते 60 मिळवा म्हणजे उत्तर येईल तुमचं भागिलेला संख्या 160. हे आल्यानंतर भाग घाला डायरेक्ट तुम्हाला उत्तर मिळेल. शून्यला हा शून्य गेला परत 82 16 किंवा 2 6 परत 4 दोन्ही 8 4 25 100 परत 25 त्रिक 75 भागिले आलं 2 2 6 2 सती 14 आपण बाकी राहिली 1 आणि भागत होतो 2 न म्हणजे संख्या आली 37.1/2 म्हणजे 37/1/2 हे उत्तर राहील. आणि जर हे पॉइंट मध्ये दिलं असेल तुम्हाला तर 37.5 हे उत्तर राहील. येणारं उत्तर हे टक्के मध्ये आहे म्हणून 37.5 उत्तर हे पॉइंट मध्ये दिलेलं आहे टक्के. परीक्षेमध्ये तुम्हाला कमी वेळात उदाहरण सोडवण्यासाठी 100 गुणिले टक्के करा. हे तर ते कमी झालं काय जास्त झालं काय ते वर आहे तसंच येणार आहे. वाढ झाली असेल तर 100 मध्ये ते जेवढं टक्के वाढ झाली तेवढं मिळवा. 160 भाग घातलं की तुम्हाला डायरेक्ट त्याचं उत्तर मिळेल आणि ही क्रिया तुमची अवघ्या 30 ते 40 सेकंदात पार पडली पाहिजे. याच नमुन्यामधला हा तिसरा उदाहरण आहे जे प्रत्यक्ष आपण परीक्षेमध्ये सोडवायचं कसं असं ते दिलेलं आहे. तर या ठिकाणी बघा 50%ने वाढला. वाढ आपल्याला माहित झालं. मग आपलं काय सूत्र 100 गुणिले टक्के. टक्के आहे या ठिकाणी 50 भागिलेला वाढ असल्यामुळं 100 अधिक टक्के म्हणजे 150. शून्यला आपण शून्य कट केलं 5 एक 5 5 त्रिक 15 3 एक 3 3 त्रिक 9 एक राहिलं परत 3 त्रिक 9 1/3 किंवा 33.1/3 किंवा उत्तर येईल हे येणारं उत्तर हे टक्केमध्ये राहील किंवा 33.33 33 होत जाईल पॉइंट मध्ये जर आपण काढलं तर 33.33%. दोन्हीपैकी जे उत्तर आहे परीक्षेत दिलेलं ते या ठिकाणी लिहायचं आहे. जर पूर्णांकात दिलं असेल 33.103 तर ते पूर्णांकात घ्यायचं. पॉइंट मध्ये दिलं असेल तर पुढं तसंच पॉइंट रिपिटेशन करत जायचं आपल्याला. 33 केलं की 1 राहिली बाकी 1 ला भाग जात नाही म्हणून इथं पॉइंट दिलं. परत 3 त्रिक 9 1 राहिलं त्याचं 10 केलं 3 त्रिक 9 म्हणजे 33.33 हे उत्तर येईल. येणारं उत्तर हे टक्केत असल्यामुळं 33.33 हे टक्के राहील.
कमी वेळेत हा उदाहरण तुमचं सुटलं पाहिजे, त्या पद्धतीनं तुम्ही मांडणी करून घ्यायचं आहे आणि आकडेमोड पण त्याच पद्धतीनं करायचं आहे. शेकडेवारीतला हा पुढचा नमुना आहे. साखरेच्या भावात पहिल्या वर्षी 20% व दुसऱ्या वर्षी 15% वाढ झाली, तेव्हा 1 किलोग्रॅम साखरेचा भाव 20 रुपये 70 पैसे झाला. तर साखरेचा मूळ भाव किती होता? आता मूळ भाव काढायचा आपल्याला. तर यामध्ये 2 वेळा वाढ झाली. 2 वेळा वाढ झाली तर ते काढायचं कसं आपण मागं नमुन्यामध्ये घेतलेलं आहे. पहिल्या वर्षीचं वाढ जर 20% आहे तर 100 अधिक पहिली वाढ. तर 100 अधिक पहिली वाढ झाली आपली 20, म्हणजे हे झालं 120 गुणिले दुसरी वाढ 15 आहे, भागिलेला 100 केलं. याचं जे उत्तर येईल त्या उत्तरामध्ये पहिली वाढ मिळवायची आहे. शून्यला हे शून्य गेलं, 5 दोन्ही 10, 5 त्रिक 15, परत बे एक बे, बे सक्क 12, म्हणजे 6 त्रिक 18 हे उत्तर येईल. आणि आपली पहिली वाढ होती 20%. तर या 18 मध्ये आपण जर 20 मिळवलं तर एकूण वाढ मिळेल आपल्याला 38%. एकूण वाढ किती मिळालं? 38%. एकूण वाढ आपली झालेली आहे. पहिल्या वर्षी 20%, दुसऱ्या वर्षी 15%, तेव्हा एकूण वाढ झाली 38%. एकूण 38% वाढ झाल्यावर किंमत झालेली आहे 20 रुपये 70 पैसे. मग आपण ते कसं काढायचं आहे? 38 100 मध्ये मिळवा, म्हणजे होईल 138 भागिलेला करा 100, तेव्हा त्याची किंमत झाली 20 रुपये 70 पैसे. इथल्या इथं भाग जात असेल तर भाग घाला, भाग जाईल. बे पंचेन 10, बे सक्क 12, एक राहिलं, बे 9 18, म्हणजे 69/50 आलं. हे 50 इकडे जाताना होईल गुणिलेला आणि भागिलेला येईल 69. वरचे 2 घर आपल्याला पॉईंटचे काढून टाकायचे आहेत, त्यासाठी आपण खाली 2 शून्य वाढवा. आता भाग घाला, हे 2 शून्यला 2 शून्य कट करून टाका. हा पॉईंट निघून जाईल 2 शून्य उडवल्यामुळं. संख्या राहील आता 20 70. संख्या मांडून घेऊया आपण. 20 70 गुणिले 5 भागिलेला राहील 69. 3 भाग जाईल. 3 दोन्ही 6, 3 त्रिक 9, 3 संग 18, 2 राहिले, 3 9 27, आता 0, 23 1 23, 23 त्रिक 69. गुणाकारामध्ये राहिलं 3 गुणिले 5, म्हणजे 3 5 15. त्या साखरेची मूळ किंमत आहे 15 रुपये. हे गणित सोडवत असताना तुम्हाला पहिल्यांदा काढावं लागेल एकूण वाढ. एकूण वाढ काढल्यानंतर आपल्याला ती एकूण वाढ मिळवायचं आहे 100 मध्ये, म्हणजे 138% वाढ झाली होती, भागिलेला 100 करा. आहे तसं इकडं गुणिलेला आणा किंवा इथं थोडं भाग घालून ती संख्या इकडं आणा. इथं होतं पॉईंट, ते पॉईंट काढण्यासाठी आपण 2 शून्य वाढवलं आणि ते पॉईंट काढून टाकलं. आता 20 70 गुणिले 5 भागिले 69, इथं 2 शून्य होते, या 2 शून्यला हे 2 शून्य कट केलं, म्हणजे 207 गुणिले 5 छेद राहिलं किती 69. भाग घातल्यानंतर आपल्याला 15 हे उत्तर आलं. म्हणजे त्या वस्तूची जी मूळ किंमत आहे ती 15 रुपये आहे. या पद्धतीनं तुम्हाला उत्तर काढायचं आहे. याच नमुन्यातलं एक उदाहरण आपण सरावासाठी घेत आहे. साखरेच्या भावात पहिल्या वर्षी 10% व दुसऱ्या वर्षी 20% वाढ झाली, तेव्हा 1 किलोग्रॅम साखरेचा भाव 39 रुपये 60 पैसे झाला. तर साखरेचा मूळ भाव किती होता? तर आपल्याला एकूण वाढ किती झाली ती पहिल्यांदा काढून घ्यावं लागेल. पहिल्या वर्षी जी वाढ आहे ती 100 मध्ये मिळवायचं आहे, ती झाली 110. दुसऱ्या वर्षी
पुन्हा जी वाढ झाली ती 20 आहे, 20% म्हणून ती 20 करा. भागिलेला तुम्ही 100 केलात तर एकूण वाढ तुमची 11 दोन्ही 22 येईल. त्या 22 मध्ये पहिली वाढ मिळवायचं आहे. पहिली वाढ आपली 10 आहे, म्हणजे टोटल वाढ आपली झाली 32. 32 टोटल वाढ झाल्यानंतर आता आपल्याला 32% वाढ नंतर किंमत किती झालेली आहे? 39 रुपये 60 पैसे. वाढ आपली 32% झाली होती, ती 100 मध्ये मिळवा, म्हणजे ती झाली 132 भागिले 100 गुणिले, तेव्हा त्याची किंमत झाली 39 रुपये 60 पैसे. आता हे 100 या ठिकाणी भाग घालायचं, तर इथल्या इथं भाग घातला 4 न भाग जाईल, किंवा 4 त्रिक 12 किती राहिलं? 1. 4 त्रिक 12, परत 4 25 100. इकडे येताना होईल गुणिले 25 भागिलेला येईल 33. इथलं पॉईंट काढण्यासाठी आपण हे 2 पॉईंट काढण्यासाठी 2 शून्य या ठिकाणी देऊया, म्हणजे आपली संख्या राहिली इथं 39.60. ते निघून जाईल आणि फक्त 39.60 राहील. 2 शून्य आपण इथं वाढवलेलं आहे. आता 11 ना भाग जाईल इथं. 11 त्रिक 33, 11 त्रिक 33, परत राहिलं 6, 11 सक्क 66 आणि हा 0. हे 2 शून्य राहील. 3 एक 3, 3 एक 3, 3 दोन्ही 6 म्हणजे 0. या शून्याला ही 0 कट करून टाका. 5 दोन्ही 10, 5 5 25 आणि हे बे एक बे सक्क 12 म्हणजे 6 गुणिले 5 राहिलं. हे उत्तर येईल तुमचं 6 गुणिले 5 म्हणजेच 30. त्या वस्तूची मूळ किंमत येईल 30%, 30 रुपये. याच नमुन्यामधला आणखी एक उदाहरण आपण सरावासाठी या ठिकाणी घेत आहे, जे प्रत्यक्ष आपण परीक्षेमध्ये सोडवायचं कसं. साखरेच्या भावात पहिल्या वर्षी 20% वाढ व दुसऱ्या वर्षी 25% वाढ झाली, तेव्हा 1 किलोग्रॅम साखरेचा भाव 60 रुपये होता. तर साखरेचा मूळ भाव किती? यामध्ये एकूण वाढ किती आहे ते काढून घ्यावं लागेल. पहिल्या वर्षीची वाढ 100 मध्ये मिळवा, म्हणजे 120 झालं, गुणिले दुसरी वाढ आहे 25 भागिलेला करा 100. 25 एक 25, 25 चोक 100, परत 4 एक 4, 4 त्रिक 12. आलेली वाढ जी आहे तुमची 30 आहे, आणि पहिल्या वर्षी जी वाढलेली वाढ आहे ती 20 आहे, म्हणजे एकूण वाढ झाली 50%. एकूण वाढ आपल्याला मिळाल्यानंतर साखरेचा भाव वाढला होता 60 रुपयेनं, म्हणजेच ते 50% वाढ 100 मध्ये मिळवा, भागिले 100 बरोबर त्याची किंमत झाली 60 रुपये. या शून्याला 0 कट करून घ्या. 5 दोन्ही 10, 5 त्रिक 15 म्हणजे 3/2. इकडे येताना हे 2 इकडे गुणिलेला येईल आणि 3 येईल भागिलेला. भाग घातलं की त्या वस्तूचं किंवा त्या साखरेचं मूळ भाव मिळेल 3 एक 3, 3 दोन्ही 6, म्हणजेच गुणाकारातला हा 0, बे दोन्ही 4, 40 रुपये साखरेचा मूळ भाव होता. म्हणजे ऑप्शन नंबर 2 हे त्याचं उत्तर राहील.